नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त पादुकांना नमस्कार कसा करावा? पादुका हे शिव आणि शक्ती यांचं प्रतीक असतात आणि नमस्कार करताना त्रास होऊ नये म्हणून पादुकांच्या खुंट्यांवर डोके न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करावा. डावी पादुका ही शिवस्वरूप आणि उजवी पादुका ही शक्तिरूप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारक शक्ती आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रगट मारक शक्ती होय. पादुकांच्या अंगठ्यातून म्हणजे पादुकांच्या खुंट्यातून आवश्यकतेप्रमाणे ईश्वराची तारक आणि मारक शक्ती बाहेर पडत असते. ज्यावेळी आपण पादुकांच्या अंगठ्यावर डोके टेकून नमस्कार करतो त्यावेळी काही जणांना त्यातील प्रकट शक्ती न पेलवल्याने त्रास होऊ शकतो. यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठ्यावर न टेकवता पादुकांच्या पुढच्या भागावर जेथे संतांच्या पायाची बोटे येतात तेथे टेकवावे. श्री दत्तात्रयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनासाठी महत्त्व आहे. श्री दत्तात्रय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त संप्रदायात गुरुपेक्षा गुरुचरणांनाच महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून दत्तपंथीयात श्री गुरु व त्यांच्या चरण पादुका यांना फार महत्त्व आहे. श्री गुरूंच्या व इष्टदेवतेच्या पादुका पूजनाचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदरभाव दर्शवला होता. अतिशय प्रिय व्यक्तीविषयी थोर व्यक्तीविषयी आदर दाखविणे म्हणजे त्याच्या पायावर डोके ठेवणे. त्यातील आणखीन एक रहस्य असे की श्रेष्ठ सत्पुरुषांच्या सर्व दैवी शक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरण स्पर्शाने कंपनाद्वारे ती शक्ती भक्तात संचारते असा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तस्थानात दत्तमूर्तीपेक्षा दत्त पादुकांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. गिरनार शिखरावर दत्तात्रयांच्या पादुकाच आहेत. गाणगापुरात येथे श्री नरसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवल्याची कथा आहे. नरसिंहवाडीलाही दत्त पादुकांचीच पूजा केली जाते. देवगिरीवर जनार्दन स्वामींच्या समाधीस्थानी पादुकाच आहेत. श्री विष्णूंचा जसा शाळीग्राम तसेच दत्त उपासनेमध्ये दत्ताच्या पादुकांना महत्त्वाचे स्थान आहे. या दत्त पादुकांची पूजा सगुण व निर्गुण स्वरूपात केली जाते. म्हणूनच मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते. श्री गुरुदेव दत्त.